नमस्कार. जय भवानी. मी नागनाथ भाऊ भांजी कदम, श्री क्षेत्र तुळजापूर. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की अनुभूती आपल्या कुटीसमोर ध्यानमग्न बसलेली असताना त्या ठिकाणी एक कुकुर नावाचा राक्षस शिकार करण्यासाठी आला. आता या ठिकाणी अनुभूतीची कथा पुढं नेत असता आपण हा जो कुकुर नावाचा राक्षस या ठिकाणी आला याच्या बाबतीतलं थोडंसं आपण जाणून घेऊया. रंभ आणि करंभ अशा दोन प्रकारचे दानव होते. दोन्ही बंधू होते, परंतु त्या दोघांनाही मूल नव्हतं. त्यावेळी त्या दोघींनी बंधूंनी विचार केला की आपलं जो राक्षस कुळ आहे, दानव कुळ आहे, याच्या वृद्धीसाठी आपणा दोघांपैकी कुणाला तरी एकाला मूल झालं पाहिजे. होत नाही आहे, काय करायचं, याला पर्याय काय. त्यावेळी त्या दोन्हीही रंभ आणि करंभ यानं विचार केला की म्हणले अशी आपण घोर तपस्या करायची ब्रह्माजींची की जेणेकरून ब्रह्माजींनी आपल्याला मूल हे मुलाचं वरदान दिलंच पाहिजे आणि आपल्याला मूल झालं पाहिजे. अशा प्रकारची घोर तपस्या करायची, खडतर तपस्या करायची. मग त्या दोघांनी काय ठरवलं, रंभानं ठरवलं की मी अग्नीमध्ये म्हणजे चोहोबाजूनी अग्नी आणि त्याच्या आतमध्ये बसून ब्रह्माजींची तपस्या करायची. आणि करंभाला सांगितलं की तू जलामध्ये बसायचं, म्हणजे पाण्यामध्ये बसायचं आणि ब्रह्माजींची कठोर तपस्या करायची. आणि ब्रह्माजींना आपण प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यांच्याकडून आपल्याला मुलासाठी वर घ्यायचा. ठरल्याप्रमाणे दोघांनीही, करंभाने पाण्यामध्ये आणि रंभाने अग्नीमध्ये तपस्या सुरू केली. हे ज्यावेळेस इंद्रजींना समजलं, इंद्राने काय केलं की पुढं चालून आपल्या या देवलोकांना रंभ आणि करंभ फार मोठ्या प्रमाणे अडचणीत आणू शकतात, म्हणून या दोघांनाही तपश्चर्येमध्ये संपवण्याचा एक प्रकारे डाव रचला गेला. आणि त्याच्यामध्ये इंद्रानं काय केलं, पहिल्यांदा करंभाला, तो जलामध्ये होता त्यावेळी मगरीचं रूप धारण करून करंभाला संपवून टाकलं. परंतु रंभ जो आहे तो रंभ अग्नीमध्ये पूर्ण बाजूने आपल्या अग्नी आणि त्या अग्नीमध्ये तपश्चर्या करत असल्यामुळं इंद्रांचा सुद्धा त्या ठिकाणी नाईलाज झाला आणि रंभला इंद्र संपवू शकले नाहीत. इंद्रानं आपली सर्व प्रकारे प्रयत्न केले, परंतु त्या अग्नीच्या मध्ये बसलेला जो रंभ आहे त्या रंभला संपवू शकले नाही. अशा प्रकारे रंभनं अग्नीमध्ये बसून ब्रह्माजींची आपली कठोर तपश्चर्या पूर्ण केली. आणि ज्यावेळेस ब्रह्माजींनी पाहिलं की कुणीतरी भक्त आपली मोठी तपस्या, घोर तपस्या करत आहे, ते रंभला प्रसन्न झाले आणि म्हणाले
बोल म्हणले, तू एवढी कठोर तपस्या कशासाठी करतोस आणि तुला काय पाहिजे? त्यावेळी रंभनं सांगितलं की आमची जी दानव जात आहे, राक्षस कुळ जे आहे, याला आम्हाला पुढच्या पिढीसाठी मला पुत्र पाहिजे. आमचं कुळ जे आहे ते पुढं चाललं पाहिजे आणि आपण मला वर द्यावा आणि मला पुत्र व्हावा असा वर द्यावा. त्यावेळी ब्रह्माजींच्या लक्षात आलं की हा दानव आहे पुढं चालून आपल्याला देवलोकांना त्रास देणार करणार आहे, परंतु नाईलाज होता. कारण रंभनं एवढी कठोर तपश्चर्या केलेली होती की तिथं ब्रह्माजींचा सुद्धा नाईलाज झाला आणि त्याने सांगितलं की तथास्तु म्हणाले की आता तू उठून ज्यावेळी इथून जाशील त्यावेळी तुझी पहिली नजर ज्या स्त्रीवरती पडेल तिच्या पोटी तुला मुलगा होईल. रंभ अतिशय आनंदी झाला, उठला. कारण जी तपश्चर्या जी चालू होती ती जंगलामध्ये चालू होती आणि आपल्या महालाकडे निघाला. परंतु ज्यावेळेस जंगलातून तो निघाला होता त्याची सगळ्यात पहिली नजर जी आहे ते एका म्हशीवरती पडली आणि नेमकं त्या म्हशीपासून रंभला पुत्र निर्माण झाला, म्हणजे पुत्र झाला. आणि त्याच वेळी ज्यावेळेस पुत्र झाला त्या ठिकाणी दुसरा एक मोठा रेडा उपस्थित झाला आणि त्या रेड्यानं रंभवरती मोठ्या प्रमाणावरती हल्ला केला आणि रंभला गतप्राण केलं. त्यावेळी जी म्हैस होती, जी महिषा होती, तिनं एक मुलाला जन्म दिलेला होता. हे घडत असतानाच इकडं रंभचं आणि त्या रेड्याचं युद्ध चालू असताना या महिषीनं दुसऱ्या एक मुलाला जन्म दिला. पहिला जो झाला तो कुकुर आणि नंतरचा जो झाला तो रक्तबीज. अशा प्रकारे त्या महिषीनं 2 मुलांना जन्म दिला आणि इकडं त्या रेड्याचं आणि रंभचं युद्ध चालू असताना रंभला त्या रेड्यानं संपवलं. त्यावेळी हे जे 2 पुत्र आणि महिषी जी आहे हे आपल्या राज्याकडे आले. त्यांनी आपल्या ज्या लोकांना जे आहे, जे त्यांचे सेवक वगैरे होते, त्यांना सांगितलं की अशा अशा रेड्यानं जंगलामध्ये येऊन माझे पती जे आहेत रंभ यांना मारलेलं आहे आणि माझे पुत्र 2 बरोबर आहेत, एक कुकुर आणि दुसरा रक्तबीज, आणि यांचं आता पालनपोषण आपल्याला करायचं आहे. त्यावेळी त्या सर्व सेवकांनी त्या रेड्यावरती आक्रमण करून त्या रेड्याला संपवून टाकलं आणि इथून पुढं कुकुर आणि रक्तबीज मोठे होऊ लागले. आता आपण म्हणाल देवीचं युद्ध तर महिषासुराबरोबर झालेलं होतं, मग हा कुकुरमध्येच कुठं आला?
याचा असा आहे की कुकुर हा जो आहे, कुकुरानं सुद्धा नंतर कुकुर आणि रक्तबीज या दोघांनीही ब्रह्माजींची अतिशय मोठी घोर तपस्या केली. त्यावेळी ब्रह्माजींनी पुन्हा ह्या दोघांनाही वर दिले आणि या कुकुरानं असा वर मागितला की या सृष्टीमध्ये मी अमर झालं पाहिजे आणि मला कुठल्याही पुरुषाच्या हातून किंवा मला मृत्यू नाही आला पाहिजे, हा वर मला पाहिजे. वर मागितला, पण ब्रह्माजी म्हणाले तुला या सृष्टीमध्ये कुठल्याही पुरुषाच्या हातून मृत्यू येणार नाही. त्यावेळी मृत्यू येणार नाही याच्याबद्दल वाद नाही, पण मृत्यू हा अटळ आहे, परंतु पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही. तेव्हा त्या कुकुराला काय वाटलं की ज्याअर्थी पुरुषाच्या हातून आपल्याला मृत्यू येणार नाही त्याअर्थी मृत्यूच येणार नाही. या संभ्रमात तो गेला आणि अतिशय आनंदी झाला की आता संपलं म्हणलं, आता आपण अमर झालो आणि आपल्याला कुणीही मारू शकत नाही आणि मारणार नाही. आणि रक्तबीजानं जे मोठ्या प्रमाणावरती ब्रह्माजींची भक्ती केली होती, आराधना केली होती, त्याच्या बदल्यात रक्तबीजानं मागितलं की मला माझ्या प्रत्येक रक्ताच्यामध्ये जे थेंब पडणार आहे त्याच्यातून नवीन एक राक्षस निर्माण झाला पाहिजे. ब्रह्माजींनी त्यालाही तसा वर देऊन टाकला. मग अशा प्रकारे या ठिकाणी कुकुर म्हणजे पुढं चालून जो महिषासूर होणार आहे आणि वर मागताना त्या कुकुरानं आणखी एक वर मागितला की माझ्यामध्ये मायावी शक्ती आली पाहिजे. मायावी शक्ती आणि पुरुषाच्या हातून मृत्यू झाला नाही पाहिजे. अशा प्रकारे 2 वर मागितल्यामुळं आणि ते दोन्ही वर मिळाल्यामुळं हा कुकुर जो आहे तो अतिशय आनंदी झाला आणि ही दोन्हीही बंधू जे आहेत मोठे झाले. आणि हा कुकुर जो आहे तो मायावी असल्यामुळं तो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रूपं आणि आपला जो देह आहे तो बदलू शकत होता आणि बदलत होता. ज्यावेळी त्या महिषीच्या उदरातून याचा कुकुराचा जन्म झाला त्यावेळी अर्ध धड जे आहे मानवाचं आणि अर्ध धड जे आहे ती रेड्याचं याला होतं आणि वेळप्रसंगी पाहिजे त्या प्रकारचा तो रूप धारण करू शकत होता. अशा प्रकारे हा कुकुर शिकार करण्यासाठी जंगलामध्ये फिरत असताना या अनुभूतीच्या कुटीपाशी आला. याच्या पुढची कथा आपण पुढं पाहूया. नमस्कार.